मुंबईमध्ये मराठी शिकलंच पाहिजे असं नाही, मुंबईत येणाऱ्यानं मराठी शिकलंच पाहिजे असं नाही या आरएसएसच्या भैयाजी जोशींच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर विरोधक आक्रमक झाले। जोशीबुवांनी काड्या करू नयेत असं म्हणत राज ठाकरेंनी भैयाजी जोशींवर निशाणा साधला। तर महाराष्ट्राची भाषा मराठीच असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलंय। येणाऱ्या माणसाला मराठी समजलंच पाहिजे। भैयाजी जोशींच्या वादग्रस्त वक्तव्यानं विधिमंडळात जोरदार गदारोळ झाला। मराठी भाषा महाराष्ट्रामध्ये सर्वांना आली नाही तरी चालेल अशा प्रकारचं विधान करणं। घाटकोपरची भाषा गुजराती आहे, मराठी शिकलं पाहिजे असं नाही, असं वादग्रस्त वक्तव्य भैयाजी जोशींनी घाटकोपर मधल्या एका कार्यक्रमात केलं। मुंबईची एक भाषा नाही, मुंबईच्या अनेक भाषा आहेत, पण त्या त्या भागाची काही भाषा असते। त्या घाटकोपर परिसराची भाषा गुजराती आहे। गिरगावमध्ये हिंदी बोलणारे कमी मिळतील, मराठी बोलणारे। त्यामुळे मुंबई सोपं आहे की येणाऱ्या माणसाला मराठी शिकलं पाहिजे असं नाही। त्यामुळे बहुतेक दीपकजी पण मराठी शिकले नसावे असं काही वाटतं। भैयाजी जोशींच्या या वक्तव्यानंतर भास्कर जाधवांनी विधानसभेत सरकारची भूमिका काय असा सवाल केला। महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भाषांमध्ये अशा पद्धतीनं मराठी भाषेचा अपमान करणं, मराठी भाषा महाराष्ट्रामध्ये सर्वांना आली नाही तरी चालेल अशा प्रकारचं विधान करणं, या संदर्भामध्ये आपली भूमिका काय आहे एवढंच फक्त मला जाणून घ्यायचंय। भैयाजी जोशी यांचं वक्तव्य काही मी ऐकलेलं नाही, त्यामुळे ते पूर्णपणे ऐकून त्याच्यावर मी माहिती घेऊन बोलेन। पण आपची भूमिका काय आहे किंवा सरकारची भूमिका काय आहे? सरकारची भूमिका पक्की आहे। मुंबईची, महाराष्ट्राची, महाराष्ट्र शासनाची भाषा मराठीच आहे। महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलं पाहिजे, प्रत्येकाला मराठी बोलता आलं पाहिजे। मला वाटतं विधान परिषदेत मुख्यमंत्री बोलले की कोरटकर काय करताय, कोरटकर हा चिल्लर माणूस आहे। तसं मुख्यमंत्र्यांनी जाहीर करायचं भैयाजी काय करतायत, भैयाजी जोशी हा चिल्लर माणूस आहे। मग एक तर त्यांनी तो चिल्लर म्हणून जाहीर करावा, नाहीतर या चिल्लरचा काय बंदा रुपया असतो त्याच्यावरती राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। भैयाजी जोशींच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरे बोलायला उभे राहिले। त्यावेळी नितेश राणे आणि आदित्य ठाकरेंमध्ये शाब्दिक चकमक झाली। त्यानंतर विधानसभेचं कामकाज तहकूब करावं लागलं। आभार मानतोय, एक मिनिट बोलू द्या। विरोधी पक्ष जर आभार मानत असेल तर पोटदुखी आहे का? आपण मानलेले आभार मी रेकॉर्डवर घेतलेले आहेत आणि थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवतो। नितेश राणेजी त्यांनी आपले आभार मानले नाहीयेत, मुख्यमंत्र्यांचे मानले आहेत। आपण बसा, चला। विधान परिषदेतही भैयाजी जोशींच्या वक्तव्यावरून अनिल परबांनी सरकारला सवाल केले। त्यावेळीही जोरदार गदारोळ झाला। त्यामुळे विधान परिषदेचं कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब झालं। केवळ मराठी माणसाला बाजूला टाकून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जो छुपा अजेंडा आहे की मुंबई तोडायची, मुंबई काढून टाकायची आणि मुंबई गुजरातमध्ये घेऊन जायची। उद्योगधंदे तर नेले गुजरातमध्ये, बाकीच्या सगळ्या गोष्टी नेल्या गुजरातमध्ये। ताबडतोब राष्ट्रीय स्वयंसेवकाच्या भैयाजी जोशींनी मुंबईची माफी मागायलाच पाहिजे। भैयाजी जोशींच्या वक्तव्याचा निषेध म्हणून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हुतात्मा स्मारकाला अभिवादन केलं। राज ठाकरेंनी फेसबुक पोस्ट करत भैयाजी जोशींवर निशाणा साधलाय। भैयाजी जोशींच्या या विधानाशी महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्ष सहमत आहे का? भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राच्या अस्मितेला प्राधान्य देऊन निषेध नोंदवणार आहे का? असल्या काड्या घालून नवा संघर्ष आपण उदयाला आणत आहात हे जरूर ध्यानात ठेवावं। महाराष्ट्र नवनिर्माण सेना भैयाजी जोशींच्या वक्तव्याचा निषेध नोंदवत आहे। मराठी माणूस हे वाक्य विसरणार नाही हे जोशीबुवांनी लक्षात ठेवावं। बाकी सविस्तर 30 तारखेला गुढीपाडव्याला बोलूच, अशी टीका राज ठाकरेंनी केली। भैयाजी जोशींचं वक्तव्य हा राजद्रोह असल्याचं संजय राऊत म्हणाले। अशा प्रकारचं वक्तव्य हे राजद्रोहात बसतं। हे औरंगजेबापेक्षा भयंकर कृत्य आहे की मराठी तुमची भाषा नाही सांगणं। हे देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी सांगावं। आणि त्यांचे जे 2 मिंधे उपमुख्यमंत्री आहेत ना, 2 मिंधे लाचार, बरं का, त्यांनी सांगावं, उभं राहून सांगावं त्यांनी विधिमंडळात हिंमत असेल तर। आणि नुसतं सांगू नका, निषेध करा, धिक्कार करा ज्यांनी वक्तव्य केलंय।
त्यांना सांगा परत हे वक्तव्य केलं तर याद राखा म्हणावं, बोला. त्यांच्या बोलण्याचा भाव फक्त आणि फक्त एकच आहे की घाटकोपर परिसरामध्ये अधिक गुजराती भाषिक राहतात, अधिक गुजराती बोलणारे राहतात, एवढाच त्यांचा बोलण्याचा भाव आहे. मायनॉरिटीचे लोक राहतात काही भागांमध्ये, तिथंची मग भाषा मग उर्दू होऊ शकते का, ज्या पद्धतीने आता भैयाजी जोशींनी हे वक्तव्य केलं त्याच्यावरतून? मी म्हणालो ना आपल्याला, पुन्हा आपण त्याला त्याचं काय म्हणतात, त्यात विधानाला आपण तोडून दाखवत आहे. विधानाचा अर्थ काय आहे की तिथे अधिक गुजराती भाषिक आहेत, एवढाच त्याचा अर्थ आहे. भैयाजी जोशींच्या वक्तव्याचा जितेंद्र आव्हाडांनी गुजराती भाषेत बोलून निषेध नोंदवला. विधान भवनात प्रवेश केल्यानंतर आव्हाडांनी भाजपच्या प्रवीण दरेकरांना गुजरातीत संवाद साधत डिवचलं. કેમ છો સારું છો ને? કેમ છો દરેકર ભાઈ કેમ છો તમે? કિરણ સર કેમ છો સારું છો ને? કેમ છો દરેકર ભાઈ કેમ છો તમે? કિરણ સર કેમ છો સારું છે ને? मराठी नाही बोलायचं आता. केम છો, ढोकळा, फाफडा, जलबी. आता आपल्याला मराठी नाही, बटाटा वडा, वडापाव वगैरे नाही बोलायचं. आता मुंबईत राहायचं असेल तर गुजराती बोलायचं. आपल्या पोरांना गुजराती शाळेत घाला, कारण का गुजराती आता घाटकोपरची भाषा झाली, ती कालांतराने मुलुंडची भाषा होईल, कालांतराने दहिसरची भाषा होईल, कालांतराने अंधेरीची भाषा होईल, आणि फक्त दादर मराठीची. म्हणजे आम्ही फक्त दादर पुरते मर्यादित राहणार. हो, थँक्यू भैयाजी जोशी, मराठी माणसांना जागा करून दिलं. थँक्यू. माझ्या वक्तव्यामुळे गैरसमज निर्माण झाल्याचं स्पष्टीकरण भैयाजी जोशींनी दिलंय. मी केलेल्या एका विधानामुळे गैरसमज झाला आहे असं मला वाटतं. महाराष्ट्राची भाषा मराठी आहे आणि मुंबई हे महाराष्ट्राचाच भाग आहे, त्यामुळे मुंबईची भाषा मराठी, याच्याबद्दल कुठेही दुमत असण्याचं काही कारण नाही. सर्वांची अपेक्षा राहते की बाहेरून येणारी व्यक्ती आपल्या भाषेबरोबरच मराठी भाषा त्यांनी समजून घ्यावी, त्याचं अध्ययन करावं, ती शिकावी. एक सांस्कृतिक दृष्टीने एक समृद्ध अशी ही आपली मराठी भाषा आहे. या ठिकाणी काही लोक जे काही राजकारण करतायत त्यांनी राजकारण थांबवावं. मला वाटतं भैयाजी जोशी यांनी देखील त्यांच्या वक्तव्याबद्दल स्पष्टीकरण दिलेलं आहे की महाराष्ट्राची आणि मुंबईची मराठी भाषाच महत्त्वाची आहे. प्रथम भाषा मराठी भाषा आहे. आणि त्यांनी जे म्हटलं की इतर सगळे समाज लोक एकत्र राहतात, परंतु याचा अर्थ मराठी भाषेचा त्यांनी कुठे अपमान केलेला नाही, किंबहुना मराठी भाषेला त्यांनी दुय्यम समजलेले नाही.